पिंपरी चिंचवड शहरातील भाजपमधील गटबाजीचा मोठा फटका आता संघटनेला बसत असल्याचे दिसते। भाजपचे बहुसंख्य माजी नगरसेवक बदलती हवा लक्षात घेऊन कुंपणावर येऊन बसले आहेत। पक्षातील निष्ठावंतांची होणारी ससेहोलपट आणि गावकी भावकीच्या राजकारणाच्या वर्चस्वाला कंटाळून आता भाजपचे काही बलाढ्य नेतेच पक्ष सोडायच्या मूडमध्ये आलेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक आणि पक्षाचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार हे आता थेट उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या संपर्कात आहेत। येत्या 25 ऑक्टोबरला दसरा मेळाव्यात एकनाथ पवार शिवतीर्थावरील जाहीर मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश करून भाजपला धक्का देण्याच्या मनस्थितीत आहेत। आगामी काळात नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी त्यांना देण्यात येणार असल्याची ही जोरदार चर्चा आहे। एकनाथ पवार यांच्या पक्षाचा ज्येष्ठ कार्यकर्ता, फरडा वक्ता, कुशल संघटक भाजप सोडतो आहे हा पक्षासाठी मोठा धक्का आहे। शहर भाजपमधील निष्ठावंतांचा चेहरा म्हणून गेली 40 वर्ष एकनाथ पवार यांची सर्वदूर ओळख आहे। 2014 मध्ये पवार यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी केली आणि तब्बल 52,000 मते घेतली होती। तेव्हापासून आमदारकीचे स्वप्न बाळगून असलेल्या पवार यांना पूर्ण क्षमता असूनही पुन्हा विधानसभेसाठी संधी मिळालेली नाही। अजित पवार यांची 22 वर्षांची मक्तेदारी संपवून 2017 मध्ये प्रथमच महापालिकेत भाजपची सत्ता आली। त्यावेळी एकनाथ पवार यांना 5 वर्षांसाठी सत्ताधारी नेतेपदाची जबाबदारी मिळाली। भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासारख्या बलाढ्य नेत्यांच्या बरोबरीने त्यांनी 5 वर्ष महापालिकेत भाजपचे संघटन सांभाळले। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला त्या काळात कुठेही तोंड काढायची संधी त्यांनी दिली नाही। आमदार लांडगे आणि जगताप यांच्या वर्चस्वामुळे नंतरच्या काळात पवार यांना कुठेही संधी मिळाली नाही। गावकी भावकीत आपले नुकसान होत असल्याचे आणि वरिष्ठ नेत्यांनाही त्याची कदर नसल्याचे लक्षात आल्यावर पवार यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय केला। पिंपरी चिंचवड शहर भाजपमधील निष्ठावंतांची मोठी फरफट सुरू असताना त्यांची कोणीच कदर करत नसल्याने पवार हे सुद्धा संभ्रमात होते। अखेर त्यांनी गड्या आपला गावच बरा म्हणत नांदेड जिल्ह्यात लोहा कंधार मतदारसंघातून तयारी केली। गेली 3 वर्षात त्यांनी हा मतदारसंघ पिंजून काढला। 125 वर गावातून फिरून समस्या जाणून घेतल्या। गावातून शेकडो बैठका घेतल्या। बैठका, मेळावे आणि गावफेरीत त्यांना अभूतपूर्व प्रतिसाद असा मिळाल्याने त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। भाजपची उमेदवारी त्यांना मिळाली असता मात्र या भागात काँग्रेस आणि शिवसेना चालते। शेतकरी कामगार पक्षाचे नेतृत्व करणारे, सलग 6 टर्म विधिमंडळ गाजविणारे केशवराव धोंडगे यांचा हा मतदारसंघ विकासापासून वंचित आहे। तिथे काम करायला खूप मोठी संधी असल्याने तसेच पिंपरी चिंचवड मधील गावकी भावकीत बाहेरच्या माणसाला आमदारकी कठीण असल्याने अखेर पवार यांनी निर्णय केला आहे। राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात जाऊन सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने पिंपरी चिंचवड शहरात अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत। त्यातच अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवड मधून ही खूप मोठी राजकीय घडामोड आहे। एकनाथ पवार यांच्या आउटगोईंगने भाजपला मोठा धक्का बसणार आहे। येत्या 25 तारखेला एकनाथ पवार मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधणार आणि दसरा मेळाव्यात सहभागी होणार आहेत। भोसरी विधानसभेसाठीही पवार यांचेच नाव। भोसरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या इंडिया आघाडीतूनही एकनाथ पवार यांचे नाव चर्चेत आहे। भाजपकडून आमदार महेश लांडगे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याने तिथे तोडीस तोड म्हणूनही एकनाथ पवार यांच्याकडे पाहिले जाते। लोहा कंधार की भोसरी असे दोनही पर्याय पवार यांच्या समोर आहेत। उद्धव ठाकरे गटाकडून भोसरी विधानसभेचे तिकीट मिळाल्यास लांडगे विरुद्ध पवार अशी चुरस रंगणार आहे।